कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी वहिनी प्लीज तुम्ही आदित्यची काळजी करू नका, तो सुखरूप असेल। दिशा आणि अनुष्काचा काही भरोसा नाही, पण त्यांनी आदित्यच्या केसानं जरी धक्का लावला ना तरी मी त्या दोघींचा जीव घेईन। आई आई तुम्ही प्लीज शांत व्हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका। प्रीतम आणि पारू गेलेत ना आदित्य दादांना वाचवायला, ते त्यांना सुखरूप घरी घेऊन येतील, काही झालेलं नसणार आहे त्यांना। बोला अनुष्का। हाय अहिल्या, मला माहितीये तू काळजीत असणार म्हणून मी तुला कळवायलाच कॉल केला। आदित्य एकदम व्यवस्थित आहे, तू त्याची अजिबात काळजी करू नको, तू माझ्यासोबत आहे। आणि हो, तो एकदम व्यवस्थित आहे, डोंट वरी। आदित्यला फोन दे। हो हो हो, खाणार नाहीये मी तुझ्या मुलाला, माझा होणारा नवरा आहे तो। ऑफकोर्स तुझ्या एवढीच काळजी आहे मला त्याची। अनुष्का, कुठे आहेस तू आता? आणि एक लक्षात ठेव, आदित्यला काहीही झालं ना तरी गाठ माझ्याशी आहे। बापरे, ऐक ना, मला तू हुशार वाटली होतीस, तुला अजून कळलं नाहीये? हा बरं ठीक आहे, मला एक सांग, तुमच्या घरात सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण आहे? चल आपण गेस करूयात। श्रीकांत? नाही। तू? नाही। आदित्य? नाहीच। ठीक आहे, चल मीच सांगते, तुमच्या घरातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती तर पारू आहे। मी 3 माझ्या डोक्यात जात होते, माझं जगणं मुश्किल केलं होतं तिने, मला अस्वस्थ झालं, मी निघून आले तिकडून। तू ज्या प्रकारे पळून गेलीस ना अनुष्का, तिथेच आम्हाला कळलं होतं तू काय असते। तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता आम्ही, नाही तू तसं करायला भाग पाडलंस आम्हाला। पारूने अनेक वेळेला ओरडून ओरडून मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला। तू हुशार निघालीस। ठीक आहे, आता सांग तुला काय हवंय? जे हवंय ते देईन, पण आदित्यला आत्ताच्या आत्ता सोडायचं। करेक्ट, आता कशी लाईनवर आलीस? हुशार असं तू, आय टेक माय वर्ड्स बॅक। म्हणजे त्याशिवायच नाही का एवढा मोठा बिझनेस सांभाळतेस। ऑफकोर्स आय एम सो प्राऊड ऑफ यू। बाकी आपण आता पॉइंटवरती येऊयात, कधी येतेस तुझ्या मुलाला भेटायला? आणि हो, पोलिसांना कळवायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर आदित्यचा हरीश व्हायला वेळ नाही लागणार। ओके ठीक आहे, मी येते तुला भेटायला एकटी, पण तोपर्यंत आदित्यच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी बघ, आणि आत्तापासनं तुझे उलटे दिवस मोजायला सुरुवात कर, कारण मी येऊन तुझ्या डोळ्या देखत आदित्यला घेऊन जाईन, आणि तेव्हा तू तुझ्या जीवाची भीक मागत असशील। कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स, आय लव्ह इट। ऐक ना, मी कुठे आहे काय हे तूच शोध, बाकी मी तुझी वाट बघतेय, ये लवकर, बाय। मोहन, अनुष्काचं लोकेशन ट्रेस कर। ठीक आहे वहिनी, मी लगेच शोधतो। कुठल्या मातीच्या बनल्या आहेत ये दामिनी मॅडम? घरात एवढ्या अडचणी असताना, संकट आलेली असताना यांना पेढे खायचं सुस्त।
दामिनी मॅडम. दामिनी मॅडम. दामिनी मॅडम. अरे गेल्या कुठे या? आता तर किचन मध्ये येऊन गेल्या ना, आणि मला पेढे द्यायला सांगितले. दोनच पाय आहेत म्हणजे सावित्री एकटीच आहे. आपल्याला घाबरायची काही गरज नाही. बोलवते. जाऊ दे, किचन मध्ये येऊनच खातील. सावित्री, दामिनी मॅडम, अहो कुठे आहात तुम्ही? तुमचा आवाज येतोय मला, तुम्ही दिसत नाही आहात. अगं अंधळी आहेस का? मी दिसत नाहीये का तुला इथे? मी दामिनी मॅडम, मला खरंच तुम्ही नाही दिसत आहात. सॉरी सॉरी. अहो दामिनी मॅडम, शिट्टी काय करताय? मूर्ख आहेस का? मी वेडी आहे का इथे लपायला? तो दरवाजा पहिले बंद कर. चल. हो हो हो. दामिनी मॅडम, हो तिकडे का लपला होता तुम्ही? तुम्ही पेढे सांगितलेत ना, म्हणून घेऊन आले. हा ना. बरं झाला सावित्री, काय ना ती दिशा परत आली ना की ती मला सुद्धा मारून टाकेल, म्हणून मी घाबरून तिकडे लपून बसलेले. दे बरं झालं आणलंस. मला ना खूप भूक लागली होती. किती चांगली आहेस ग सावित्री. तू खाणार? नाही मॅडम, तुम्ही खा. मग माझं तोंड बघत उभी राहणार आहेस इथे? आणि जाताना तो दरवाजा पण बंद कर. नीट. हो. नाही. बघितलं, कितीही वाईट प्रसंग असला तरी आपण आपला स्वभाव आणि ठेका अजिबात सोडायचा नाही. काय म्हणतात मला ना? मी हरेश. My God, हरेश. हरीश गेला. हे पारू, तू घाबरू नको. हे बा, आपण शोधू ना दादाला. हा, दिशा आणि अनुष्का आपल्या पुढे तर जाणार नाहीत, आणि जरी गेल्या ना तरी दादाला काही बरं वाईट करण्याचा ना ते धाडसही करणार नाही. असे परिणाम माहिती आहेत ना त्यांना. तू शांत हो. हा, काळजी नको करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.